उद्धव ठाकरेंनी मुंबईतील कार्यक्रमातून पुन्हा एकदा सरकारवर जोरदार टीका केली आहे। खोके सरकारनं मुंबई विकायला काढली असल्याचा आरोप उद्धव ठाकरेंनी केलाय। मुंबईतून मराठी माणसाला हद्दपार करण्याचा डाव असल्याचं देखील ठाकरे म्हणालेत। तर गद्दारांना 50 खोके आणि लाडक्या बहिणीला 1500 रुपये दिले जात असल्याचा आरोप ठाकरेंनी केलाय। आज सुद्धा तसं काही संकट गेलेलं नाहीये। संकट नव्याने पुन्हा आपल्या समोर उभं राहते। कारण आत्ताचं जे खोके सरकार आहे, हे सरकार जणू काही ते मुंबई त्याने विकायलाच काढलेली आहे। मुंबईतला मराठी माणूस हद्दपार झालाच पाहिजे, ही या सरकारची सुपारी, सरकारने घेतलेली सुपारी आहे। लाडकी बहीण, गद्दारांना 50 खोके आणि लाडक्या बहिणीला फक्त 1500। मग काय करायचं, काय गद्दारी करायची आम्ही? मग गद्दारांना तुम्ही भरभरून देताय आणि आणखीन देण्यासाठी पुन्हा मतांसाठी लाच देऊन आम्हाला मतं द्या, मग पुन्हा आम्ही तुमच्या डोक्यावर बसतो आणि बसलो की तुम्हाला आम्ही बेघर करतो।